गोष्टी आहेत. माझी सुरुवातीपासूनची जर तुम्ही नीट भूमिका बघितलीत, काय भूमिका ऐकतच नाहीत आपल्याकडे. नाही आम्ही पाहतो माझी सुरुवातीपासूनची भूमिका आहे, जगभर टोल चालतात. आता जे नितीन गडकरी आणतायत तेच मी माझ्या जाहीर सभेमध्ये बोललो होतो अनेकदा, की तुम्हाला एखादी गोष्ट करत असताना जगभर टोल हे असतात, बरोबर. पण कुठच्याही टोलवरती जगभर कॅश घेतली जात नाही. तुम्ही मुळात पहिली कॅश बंद करा. आणि जे सरकारचं काम आहे ते तुम्ही खाजगी कंपनीला कशासाठी देतात. जर तुम्हाला टोल मिळणार असेल तर त्याचा सरकारला फायदा किती आणि त्या कंपनीला फायदा किती. मी जर आज असंख्य लोक आज आपण टॅक्स भरतो, बरोबर आहे. त्याप्रमाणे जर मी जर टोलचा पैसा जर मी भरलेत की इतके रुपये मी जर समजा टोलला भरलेत, मला कळलं पाहिजे हे पैसे चाललेत कुठे. तो माझा नागरिक म्हणून अधिकार आहे. आणि जिथे गरज आहे तिथे तुमचा टोल असणं हे स्वाभाविक आहे, जे जगभर आहे. ही माझी पहिल्यापासूनची भूमिका आहे. वाटल्यास मी जेव्हापासून आंदोलन सुरू केलं तेव्हापासूनच्या माझ्याकडे सगळ्या माझे इंटरव्ह्यूज आणि माझी भाषणं आहेत. त्याच्यामुळे मी तेव्हा काहीतरी बोललो आणि आता काहीतरी बोलतोय असं होत नाही, गल्लत नाही. पण माझं असं म्हणणं आहे की जिकडे नुसती लुटमार चालू आहे, जिकडे कशाला काही म्हणजे सरकारलाही माहित नव्हते अनेक टोल इथे टोल असतो आणि लोक आपले सर्रास आपले येणाऱ्या जाणाऱ्या गोष्टी पैसे वसूल करतायत. भाई मध्यंतरी मला एकदा लोणावळ्याला गाड्या थांबल्या होत्या, लोणावळ्याला त्या घाटाच्या इथे खाली. म्हटलं काय चालू आहे. तर 2-4 पोरं होती तिथे आणि बांबू लावला होता, ड्रम्स लावले होते. तर म्हटलं जरा बघ रे काय चाललंय. तर म्हणे खंडाळाचा लोणावळ्याचा पोल्युशन कंट्रोलचा टॅक्स वसूल करतात गाड्यांकडनं. म्हणजे काय. तुम्हाला अथॉरिटी कोणी, तुम्हाला अधिकार कोणी दिला या गोष्टींचा. महानगरपालिका करत असेल तर महानगरपालिका या पैशाचं करतेय काय नक्की, हे मला समजण्याचा पूर्ण अधिकार पाहिजे. टोलच्या बाबतीत माझी हीच भूमिका होती सुरुवातीपासूनची. आणि जे बेकायदा टोल आहेत हे बंद करा ही माझी सुरुवातीपासूनची मागणी होती. माझ्या मते माझ्या आंदोलनामुळे बेकायदा सगळे टोल बंद झाले. जे अधिकृत आहेत त्याच्यावरती टोलवरती कॅश बंद करा एवढीच माझी इच्छा आहे. बर. आणखीन एक तुमच्यावर मनपूर्वक प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पण मनात असे येतं की बऱ्याचदा आपला पक्ष अन्य राजकीय पक्षांपेक्षा तुमचा पक्ष पारदर्शक म्हणून तुम्ही नेते समजले जाता. पण तुम्ही सोयीनुसार कधी तटस्थ भूमिका घेणं, कधी भलत्याच व्यक्तीला पाठिंबा देणं, हे सगळे निर्णय कशातनं होत असतात नेमके. पहिली गोष्ट म्हणजे भलत्याच व्यक्तीला असा पाठिंबा दिला, अशी भलतीच व्यक्ती कोण आहे ती मला एकदा सांगा. म्हणजे तुमच्या पक्षाच्या मतप्रणालीशी नाही, मला हे जे कसं आहे हे समजते कळते. हे ज्या बातम्या येतात ना, नाही आम्ही तुम्हाला नावं घेऊन आणि हल्ली अशी चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहे. ते मला एकदा वर्तुळ पण बघायचंय की हे वर्तुळ कुठचं वर्तुळ. तरी तो जो भलताच जो कोण माणूस आहे ज्याला मी भलत्याच प्रकारे मी पाठिंबा दिला. बऱ्याचदा पवारांच्या विरोधी बोलत असताना पवारांच्याच एखाद्या निर्णयाला मनसेचा सर्वाधिक पाठिंबा असतो आणि मुळात ज्यांच्याशी साथ होती त्या सेनेवर टीका होत असते. नाही, मला एक असं अजिबात नाही. मला असं वाटतं मी आजपर्यंतच्या माझ्या भूमिका आपण नीट बघितल्या पाहिजेत. उत्तम एखादी गोष्ट जर असेल तर मी ती मला पटते हे सांगणाऱ्यातला आहे. तिथे मी विनाकारण विरोधात जात नाही. विरोधासाठी विरोध करणाऱ्यातला मी माणूस नाही. विरोधकाची देखील उत्तम गोष्ट असेल तर ती उत्तम आहे हे सांगण्याचं धाडस देखील तुमच्यात असलं पाहिजे. आणि ती मला असं वाटतं मी गोष्ट करतो. पण असल्या कुठेतरी मी तटस्थ राहणं. माझा जर समजा एखादा माणूस उमेदवार निवडून येणार नसेल तिथे तर मी विनाकारण फॉर्म भरून काय कशासाठी भरू. फॉर्म भरण्याबद्दल नाही, साधं कोणाला तरी मतदान करणं ही किमान ड्युटी पण बाळगली जात नाही. आत्ताच्याच ताज्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत काय झालं, त्याच्यामध्ये पूर्णतः निवडणुकीत सहभागच नव्हता. म्हणजे उमेदवारच उभा करायला पाहिजे असं नाही. पण कशासाठी मतदान करू. मतदान केलं की तुम्ही म्हणणार वा, ज्याला विरोध करत होता त्याला मतदान केलं. मतदान नाही केलं की तुम्ही म्हणणार अरे मतदान तुम्ही भूमिकाच नाही बजावत. शब्दांचा खेळ उत्तम आहे. हा शब्दांचा खेळ नाहीये. मी तुम्हाला आता सांगतो साधी गोष्ट, मी असले धंदे कधी केले नाहीत, करणार नाही. अहो तुमच्याबद्दल ती खात्री आहे म्हणून तर हा प्रश्न विचारला. म्हणून मला असं वाटतं की नाही करायची गरज आहे. जर 2 माणसं उभी असतील तिथे, बरोबर, त्यांचं त्यांनी बघून घ्यावं. मी कशासाठी त्यांच्यामध्ये जाऊ. बरं, ती गोष्ट केल्यानंतर जर समजा माझ्या नगरसेवकांना त्याचा काही उपयोग होणार असेल तर मी करीन. तुम्ही निवडणुकीच्या तोंडावरती यायचं आणि सांगायचं आम्हाला पाठिंबा द्या, होणार नाही त्याची गोष्ट. आताही तसंच झालं. मुंबई महानगरपालिकेमधनं ज्यावेळेला विधान परिषदेवरती लोक गेले, बरोबर, अनेक जण माझ्याकडे आले, अनेक जण की आम्हाला पाठिंबा द्या. देणार नाही म्हटलं मी.
माझ्या जवळपास इकडे 28, 29, 30 नगरसेवक आहेत, पण मी म्हटलं देणार नाही मी. हा मतांचा जो ठामपणा आहे हा राजकारण सोडून एरवी जेव्हा आवडणाऱ्या कलावंतांच्या बाबतीत सुद्धा ठाम भूमिका घेतली जाते आणि त्यांचा रोष येण्याची शक्यता असते. त्यावेळेला जरा तरी अस्वस्थता येते का? उदाहरणार्थ आशा भोसले. मला खरं तर आशाताई किंवा कोणी यांच्याबद्दल मलाच खरं तर इतकं वाईट वाटलं की आशाताईंनी ती गोष्ट का करावी. पाकिस्तानी कलावंतांच्या बरोबर जाऊन तिथे तुम्ही मध्ये बसावं. माझा कलावंतांना विरोध असण्याचा विषय येत नाही, प्रश्नच येत नाही. परंतु मला असं वाटतं की त्या प्रकारची देवाणघेवाण ही दोन्ही देशांमध्ये असली पाहिजे. जर आमच्याही कलावंतांचा मान हा तुमच्या देशामध्ये राखला जात असेल तर तुमच्या कलावंतांचा आम्ही राखू. बरोबर. तिथे आपल्या कलावंतांना मान नाही हा. आणि त्यांच्या कलावंतांना इथे आणायचं आणि इथे त्याच्याबरोबर आशाताईंनी त्यांच्याबरोबर जायचं, माझ्या मनाला ती पौष्ट पटली नाही. बरोबर. म्हणजे आमच्या पिढीने त्यांना शिकवण्याची गरज नाही, किंबहुना त्या पिढीने आम्हाला शिकवलं पाहिजे की आपण कसं राहिलं पाहिजे, काय केलं पाहिजे. आणि त्यावेळेला मला असं वाटतं, मला थोडासा आशाताईंबरोबर बद्दल एक थोडासा काय म्हणू मतभेद राग आला म्हणणं हे सगळं चुकीचं आहे. आपल्या किंचित मतभिन्नता मतभिन्नता आली, एक थोडीशी खिन्नता की बाबा हे काय चालू आहे. आणि नंतर संवाद झाला का? नंतर संवाद झाला. माझ्या पत्नीचा जेव्हा अपघात झाला त्यावेळेला आशाताईंचा फोन आला होता आणि तेव्हा मग विचारपूस केली कशी आहे ती शर्मिला वगैरे कशी, आणि मग त्याला बोलल्या की अजून राग आहे का तुमचा. म्हटलं तुमच्यावर कोण रागवणार. आणि हा थोडासा एक आमचा ठाकरी स्वभाव आहे. हे तेवढ्यापुरतं ती गोष्ट असते, रागवतो बिगवतो वगैरे सगळं ठीक आहे. हे काय तुम्हाला राग म्हणजे काही दुश्मनी नव्हे ना. नक्कीच नाही. तो तेव्हाचा राग असतो. सुधाकर भंडारी यांचा एक प्रश्न आहे की मराठी ही ज्ञानभाषा होणं आवश्यक आहे. मराठी माध्यमाच्या शाळा टिकणं आणि कमीत कमी 10वी पर्यंत शिक्षण मराठी माध्यमातूनच विद्यार्थ्यांना मिळण्याच्या दृष्टीनं विज्ञान, गणित, संगणक, पर्यावरण या विषयावरची जास्तीत जास्त पाठ्यपुस्तकं मराठी भाषेत लिहिण्याकरता काही प्रयत्न करतात. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आमचा जो विकास आराखडा आहे, त्या विकास आराखड्यामध्ये जे काही मराठीबद्दल आम्ही त्याच्यामध्ये लिहून ठेवले, एकदा जर त्याला ते वाचलत तर मला असं वाटतं तुम्हाला मला आमची भूमिका काय आहे ही नक्की तुम्हाला समजेल. इंग्रजी भाषा किंवा कुठचीही भाषा ही तुम्हाला आली पाहिजे याच्याबद्दल दुमत नाही कुणाचं, परंतु त्याच्यासाठी म्हणून आपली भाषा सोडणं ही काय आवश्यकता नाहीये, गरजही नाही त्या गोष्टींची. म्हणजे कुसुमाग्रजांचंच एक ते स्वातंत्र्य देवतेची विनवणी, ती जी ते काव्यसंग्रह काव्य जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे. सो ती भाषा तुमची ओळख, तुम्ही मराठी आहात, मराठी म्हणजे कोण आहात, मराठी भाषा बोलणारे आम्ही मराठी आहोत. आणि ती गोष्ट शाळांमध्ये टिकवणं आज मराठी शाळांचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. इतक्या वेळेला मी त्या काँग्रेसचं सरकार होतं त्यावर त्यांना सांगितलं, राज्याचं इथलं आता हे भाजपचं सरकार आलं त्यांना सांगितलं, काही ढिम्म हलत नाही आणि मराठी शाळांना त्या प्रकारच्या परवानग्या दिल्या जात नाहीत, मिळत नाहीत. आणि मला असं वाटतं मराठी शाळा चालवणारे जे पण लोक आहेत त्यांनी देखील ह्या गोष्टी नीट जपणं आवश्यक आहे. पाळणं ते जे मराठी पण आणि त्याचबरोबर इतर भाषा ही शिकवणं उत्तम पद्धतीने याही गोष्टी केल्या पाहिजेत, तरच पालक मला असं वाटतं तिकडे वळतील. बरोबर. या अशा तऱ्हेच्या महाराष्ट्र अकादमीच्या महोत्सवांमधनं अनेक उत्तम तरुण साहित्यिक आणि कलावंत सहभागी होत असतात. त्या पार्श्वभूमीवर विचारतो की हिंदीतल्या अगदी नगण्य वाटणाऱ्या केवळ ग्लॅमर असलेल्या कलावंतांना शासनाचे, केंद्र शासनाचे पद्म पुरस्कार मिळवण्याकरता त्यांच्या भाषेतले ज्येष्ठ नेते प्रयत्न करत असतात. तुलनेनं उत्तम मराठी कलावंतांना असे पुरस्कार मिळण्याबाबत आपण मंडळी थोडे कमी पडतो का? आपली लोक कमी पडतात, आपले लोक वजन टाकताना तिथे कमी पडतात. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं ना, आपण कुठच्या पुरस्काराच्या भानगडीत जायलाच नाही पाहिजे. हे पद्म बिद्म वगैरे जे काय सगळे आहेत ना, या पुरस्कारांच्या भानगडीतच जायला नाही पाहिजे. मला असं वाटतं लोकांचं प्रेम सर्वात जास्ती आजपर्यंत ज्यांची पुस्तकं वाचकांनी वाचलेली आहे सर्वात जास्ती, बरोबर आहे, हो, असे अनेक लेखक आहेत की ज्यांना मला असं वाटतं लोकांचं जे प्रेम मिळालंय त्यांना कुठचे पुरस्कार देखील मिळाले नाहीयेत. खरंय. मग आता आपण महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे घेऊया, हो, बरोबर आहे. बरोबर. आता हे महाराष्ट्र भूषण वगैरे त्यावेळेला काय झालं तुम्हाला कळलं, सगळ्यांनाच माहिती आहे. पण बाबासाहेबांना साधी पद्मश्री देखील नाहीये. या अनुषंगाने मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाची गोष्ट, पण त्या गोष्टीची त्यांना एवढी देखील खंत नाहीये, अजिबातच नाही. सो
आपण जे लिहिलंय, आपण जे मांडलंय ते लोकांपर्यंत सर्वात जास्ती जाणं, हेच मला असं वाटतं लेखकाची इच्छा असते. म्हणजे कुठच्याही गायकाला ठीक आहे, ग्रॅमी मिळणं आवश्यक असतं वगैरे वगैरे असं वाटणं वगैरे सगळं ठीक आहे, परंतु त्याचबरोबर प्रेक्षकांच्या टाळ्या ह्याच सर्वात महत्त्वाच्या आहेत. सर्वाधिक महत्व नक्कीच. तर माझं पुस्तक हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणं हेच लेखकाचं समाधान आहे. नक्की. पद्म मिळणं आणि काय पद्मश्री वगैरे ते सैफ अली खानला पण मिळते, त्याला काय अर्थ आहे? ते काय कोणालाही मिळतात त्याला. आणखीन एक गोष्ट बाबासाहेबांचा विषय निघाल म्हणून विचारतो की त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही एक संग्रहालय पण उभं करताय ना, हो. काय स्वरूपाचं आहे? मी बाळासाहेबांच्या नावाने मी नाशिकमध्ये एक स्मारक उभं करतोय आणि माझ्या स्मारकाच्या कल्पना या वेगळ्या आहेत. माझ्या स्मारकाच्या कल्पना म्हणजे पुतळे नव्हे. ज्या पुतळ्यांची आठवण ही फक्त जयंती आणि पुण्यतिथीला होते असले कुठचेही पुतळे मला उभे करायचे नाहीत. आणि जी आत्ता आपल्याकडे साधारणपणे शस्त्र आहेत आणि जी शस्त्र नाहीत परंतु त्यांचे काही फोटो किंवा इतर काही गोष्टी आहेत त्यांच्या रिप्लिकास बनवणे आणि त्या लोकांसमोर मांडणे आणि ते लोकांनी पाहावे त्या सगळ्या गोष्टी. मी मागे म्हटलं होतं की ते शस्त्रास्त्रांचं आपण एक तिथे म्युझियम आपण उभं करावं बाळासाहेबांसाठी, कारण बाळासाहेबांचं नाव घेतल्यानंतर तिथे जर शस्त्र नसतील तर उपयोग नाहीये. तर त्याच्यामुळे त्या प्रकारचं म्युझियम तिथे मी उभं करतोय आणि त्याला बाबासाहेबांनी मला आपण हे सगळं उत्तम करू म्हणून एक नाशिक शहरामध्येच एक जागा बघितलेली आहे आणि तिथे ते होतंय. तुम्ही इतिहास उत्तम प्रमाणे वाचता, त्याचा आस्वाद घेता? नाही 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 असं काही नाही. वाचता? हा, मग जो काय कानावरनं जातो तो त्याच्याकडे पण लक्षही तुमचं असतं. म्हणून एक माझ्या मनात प्रश्न असा आला की, आणि सिनेमा हाही आवडीचा विषय आहे, तर साळगावकरांचं एक अलीकडे चांगलं पुस्तक आलं, एक अजिंक्य योद्धा बाजीराव, कदाचित पाहण्यात आलं असेल, आणि त्याच वेळेला बाजीराव मस्तानीवरचा सिनेमाही आलाय. तर या दोन्हीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा असतो? दोन्ही पाहिलेलं नाहीत मी. दोन्ही नाही. नाही, सिनेमाही पाहिले नाही. म्हणजे मला त्याच्यामध्ये बाजीराव आणि त्याच्यावरचे मावळे नाचतानाचा मी एक प्रोमो बघितला आणि माझी मनच मेलं माझं की बाजीराव नाचतोय आणि त्याच्या मागे आमचे मावळे नाचतायत. हिंदी सिनेमाच्या म्हणजे ते काय अटक किल्ल्यापर्यंत काय नाचत नाचत गेले काय झालं? ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इतिहासावरती ज्यावेळेला अशा प्रकारचा चित्रपट काढता त्यावेळेला इतिहासावरती चित्रपट काढलेले जे लोक आहेत, दिग्गज लोक आहेत, जे परदेशी लोक आहेत, त्यांनी कशा प्रकारचा त्यांचा इतिहास त्यांनी जगासमोर मांडलाय हे पाहणं आवश्यक आहे ना. इतिहास मांडणं किंवा व्यक्ती एखादी उभी करणं याच्याबाबत माझ्या आठवणीप्रमाणे तुमच्या मनात रुजलेला चित्रपट गांधी आहे. गांधीचं नेमकं काय वैशिष्ट्य तुम्हाला जाणवलं? आणि गांधींसारखा शिवरायांवर चित्रपट व्हावा अशी तुमची संकल्पना आहे ना? हो, पण गांधी चित्रपटामध्ये मला असं वाटतं गांधी सारखा बायोपिक मी आजपर्यंत कुठचंही असं एखाद्या व्यक्तीवरती पाहिलेलं नाही जे तुम्हाला 3 तासामध्ये जे त्यांनी त्या व्यक्तीचं चित्रण जे उभं केलेलं आहे असं मला असं वाटतं दुसरा चित्रपट नाही. बरोबर, कुठला चित्रपट नाही. आणि आपल्याकडे ते अजून समजायला वेळ लागेल. बघतात पण करत नाहीत. काल अलीकडच्या काळामध्ये छापील पुस्तकं त्याचं वाचन पुन्हा एकदा वाढत चालल्याचं सर्वे ताजा आलाय. आपल्याला काय वाटतं? आपल्या उत्तम आहे ते. पण एक गोष्ट मी तुम्हाला परत सांगतो की ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.